एका प्रकार आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आण नाही तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा विठाला समचरण सरोजं साम्रं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकर दयाळ तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पाया या
निज मन मुकुर सुधारि वर्णौ रघुबर विमल जसु जोदाय कुफल चारि बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर रामदूत तुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुत नामा आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धार्यान नाही तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा एका जनार्दनी एक साधा नियम तो देवा परम पूज्य जगी तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा प्रस्तुत प्राप्त स्थळी अशा प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग पैठण निवासी जे शांत आहेत संत आहेत आणि श्रीमंत आहेत असे शांती ब्रह्मनाथ बाबा यांचा हा 4 चरणाचा अभंग आणि देवाची आवड प्रतिपादन करणारा आहे. काय आवडते सांगतात आवडे देवासी तो ऐका प्रकार आवडे देवासी तो ऐका प्रकार ऐका तो प्रकार जो आवडे देवासी ऐका म्हणे काय आवडतं देवाला तुझ्या चरणात तुझ्या ओळीवर उत्तर आहे नामाचा उच्चार रात्रंदिवस देवाला नामाचा उच्चार आवडतो देवाला नाम आवडतं नामधारक आवडतो नाथ बाबा काय आवडतो आणखी देवाला पुढच्या ओळीत नाथ बाबा म्हणतात तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा त्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ पाहिजे बरं तुळशीची माळ पण आहे गोपीचंदनाचा टिळा पण पाहिजे तुळशीची माळ आहे गोपीचंदनाचा टिळा पण आहे पण वागणं नीट नाही हो हा वागणं महत्वाचं आहे मग काय पाहिजे नागावाने त्याच्या हृदयामध्ये प्रत्येक जीवाविषयी कोण्याही जीवाचा नगळो मत्सर अशी त्याची वृत्ती पाहिजे कोणत्याही जीवाचा त्यांनी मत्सर करू नये कोणत्याही जीवाला प्रत्येकाविषयी त्याच्या मनामध्ये कळवळा असणं गरजेचं आहे त्याला वैष्णव म्हणावं आमचे नरसिंह मेहता एक उत्तर भारतात संत होऊन गेले त्यांचं खूप छान भजन आहे जे गांधीजी आपल्या प्रार्थनेत म्हणायचे वैष्णव जन तो तेने कहिए जय कोणाला वैष्णव म्हणायचं वैष्णव तो दया अवधी देवा देवावरी माया महाराज छान प्रमाणे देवावरी मायात असतेच प्रत्येक पीर पराई जाणे रे पर दुःखे उपकार करे जो मन अभिमान नाही रे आपण एक तेलाचा डाबा देतो म्हणतो संध्याकाळी आपली पंगती या एका तेलाच्या डब्यात आपण अख्खी गावाला आमंत्रण देतो पुण्य झाकून करायचं असतं पण वैष्णव कसा पीर पराई जाणे रे प्रत्येकाच्या मनात दुःख जाणतो आणि एखादी गोष्ट केली दुसऱ्यासाठी त्याचा मनात अभिमान न ठेवणार असं वैष्णव खूप काही प्रमाण आहेत वैष्णवांचे तर त्याच्या गळ्यात तुळशीची माळ पाहिजे डोक्याला गोपीचंदनाचा टिळा पाहिजे आणि त्याच्या हृदयामध्ये वैष्णवांविषयी काय पाहिजे कळवळा पाहिजे ठीक आहे आणखी काय पाहिजे महाराज देवाला काय आवडतं आणखी सांगा मग आज जे निमित्त आहे आज आषाढी एकादशी
त्याला देवशयनी एकादशी देखील म्हणतात. भगवंत म्हणतात काय म्हणतो म्हणे, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आलं नाही. त्याच्या जीवनामध्ये आषाढी कार्तिकीची वारी पाहिजे, हे त्याचं साधन आहे. हा काय पाहिजे, असा देवाला आवडतो. शेवटी नाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम कैसा वरील तीनही चरणात जो नामधारक आहे, ज्याच्या मुखात देवाचं नाव आहे, ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, ज्याच्या डोक्याला गोपीचा नंदा टिळा आहे, ज्याच्या हृदयात वैष्णवांचा कळवळा आहे, ऐसा ज्याचा नियम. अहो तो जगात परम होईल, पूज्य होईलच, पण हे विश्व त्याला काय करेल, वंदन करेल असं नाथ बाबा सांगतात. हे मी सांगत नाही, कोण सांगतं, नाथ बाबा सांगतात. असा माणूस देवाला आवडतो. हे देवाचे आवडीचे प्रकार आहेत, ते नाथ बाबा आपल्या ह्या अभंगात सांगतात. ह्या झाल्या आपण ते कीर्तनकार आपला नेहमी ऐकतो तुम्ही. ठळक ठळक बातम्या ही झाली 2020 झाल्या. आता 50 ओव्हरची मॅच खेळू आपण. आता कीर्तनाला बसले तुम्ही असे सरळ बसावर सगळे. आपले कीर्तन असं तुमच्या हात जोडतो. मला सांगा, तुम्ही कीर्तनाला कशासाठी आले? तुम्हाला कीर्तन ऐकायला बरं वाटतं का तुमचं बरं व्हावं वाटतं आले? बाहेर बसलेले आत बसले सगळे का बाबा? नंदू बाबा, कीर्तनने आपलं काय व्हावं, बरं व्हावं. हा तर सगळ्यांनी सरळ बसा. थोडं आणखी बोलायचं राहून गेलं. आज ज्यांच्यामुळे योग आला ते सांगायचं, नंतर वेळ नाही भेटणार आपल्याला. ज्यांच्यामुळे योग आला असे आमचे सोमनाथजी मदने सर, गोरक्षनाथजी मदने यांनी सांगितलं, सर आमच्या गावात परंपरा आहे आषाढीची, तर कीर्तन करायचंय. बाबा बी नवीन होता, तारीख पाहिजे कामच नव्हतं आपलं, लगेच बसून टाकली तारीख. चला. आणि योग आला. नंदूभाऊचं गाणं आम्ही ऐकत असतो. खूप तयार तुमच्या भागाचं रत्न आहे नंदूभाऊ. त्यांचं गाणं ऐकत राहावं असं आहे. आणि त्यांचे चिरंजीव प्रवीणजी घुले, वा खूप सुंदर हात आहे. आता एवढं सगळं संतोष जे आहेत आमचे, आता आगलावे महाराज आले आहेत. सगळे परिचित साधू संत मंडळी, सगळ्यांना नमस्कार करून, आणि ज्यांच्यामुळे मी इथं आलो ते आमचे मामा, त्यांनी मला आज इथं आणलं. त्यांचे धन्यवाद देतो. चला कीर्तन सेवेला सुरुवात करतो. विठाला विठाला सांगा बरं, तुम्हाला बरं वाटतं म्हणून कीर्तन आले का? नाही, तर तुमचं बरं व्हावं म्हणून कीर्तन आले. नाही बाई, तुमचं बरं व्हावं. मग एक काम करा, जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल म्हणेल तेव्हा काय करा, मुखाने जोडोनिया कर विनवितो तुम्हाला, 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 जोडोनिया कर विनवितो
परवा आम्ही आलो, वैष्णवांनी असा भरगच्च ते पंढरपूर भरले ना. आपण आज पंढरपुरात जाणार आहोत, त्यामुळे सगळ्यांनी तयारीत राहायचंय, बॅगा भरायचं आवडत्या. माझ्यासोबत तुम्हाला पंढरपूरला घेऊन जाणार मी आज. हा, इथंच पंढरपूर अवतरणार आहे थोड्या वेळ. काय झालं, कीर्तन परंपरा फार महत्वाची. मी आपण कीर्तन ऐकतो ना सगळेजण, का बाबा? कीर्तनाची जी परंपरा आहे ही नारदापासून आहे. कीर्तनाची मी तुम्हाला दोन प्रकार सांगतो. नारदीय कीर्तन आहे. 12व्या शतकात ज्ञानोबा माऊलीने वारकरी संप्रदायाचा पाया रचला, म्हणून वारकरी कीर्तन सुरू झालं. 4-2 टाळकरी असायचे. तुकोबारायापासून पर्यंत ती परंपरा आज ताब्यात आहे. वारकरी कीर्तन आहे, नारदीय कीर्तन आहे. मध्यंतरच्या काळात रामदास स्वामींच्या काळात रामदासी कीर्तन होतं. अशा अनेक परंपरा आहेत. तर कीर्तन हे काय आहे? कीर्तन एक समाज सुधारण्याचं किंवा सामाजिक संवादाचं साधन आहे. समाजासाठी संवाद साधण्याचं साधन आहे. म्हणून संतांनी समतेसाठी ह्या कीर्तनाची निवड केली आहे. तर काय वाळवंटामध्ये काय झालं, सर्व संत मांडळी जमली होती. ज्ञानेश्वर माऊली, जनाबाई, मुक्ताबाई जनाबाई, आणि कीर्तन ज्ञानोबापेक्षा जास्त 50पेक्षा जास्त आरक्षण. त्या दिवशी आम्ही समतेच्या दिंडीत गेलो होतो. सर आम्ही समतेच्या दिंडीत, संतांनी समतेची दिंडी तेव्हाच सुरू केली होती. जनाबाईंना तेव्हाच 100% आरक्षण दिलं होतं नामदेवांनी. जेव्हा नामदेव राय ज्ञानोबाला घेऊन उत्तर भारतामध्ये प्रचार प्रसारासाठी गेले होते, तीर्थयात्रेसाठी, तेव्हा जनाबाईंनी सगळा अधिकार घेतला होता. तेव्हा 100% तुम्हाला अधिकार होता. आता काय सरकार 50%. चला, असं तो विषय नाही. सर्व संत मंडळी वाळवंट तशी जमली होती. जनाबाईचा तुम्हाला अधिकार सांगतो. आणि ते नामदेव असंच कीर्तन उभं राहिले. काय अधिकार त्या नामदेवांचा? नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी. आणि नामदेव महाराज कीर्तनात रंगले. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञान राजा गोपाळांसी लाया वाटी. माझा ज्ञान राजा गोपाळांसी लाया वाटी. एकच टाळी चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञान गोपाळांसी लाया वाटी. माझा ज्ञान गोपाळांसी लाया नामदेवाचं कीर्तन सुरू आहे. सर्व संत मांडळी उभी आहे. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, आणि माझा ज्ञानराजा गोपाळांसी लाया वाटी. नामदेव कीर्तन करी पुढे नाथ पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे नाथ पांडुरंग. आणि देव नाचायला लागला. नामदेव कीर्तन करी पुढे नाथ पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे नाथ पांडुरंग. जनाबाईचा अधिकार बघा. जनाबाई माऊलीला म्हणते, म्हणे ज्ञानदेवा बोला भंग. म्हणे बोला ज्ञानदेवा भंग. म्हणे बोला ज्ञानदेवा भंग. नाचता नाचता देवाचा कर्णविता भर. देविकाचे भान नाचायला पितांबर गावा. आणि मग कबीर पुढे झाले. हे देवा, अरे बघ काय झालंय. दोघांनी करता माहिती. मग देव सावध होई देवायचा बोलतो कबीर. सावध होई देवायचा बोलतो कबीर.
ते कीर्तन हे कीर्तन कसं आहे बघा, सगळ्यांनी एक रूप कीर्तन, हे नाही नर्तन, हे आहे कीर्तन. भगवंताचं नामचिंतन हे आता नामदेव म्हणजे कीर्तन आहे. तर आजचा अभंग जो आहे आषाढी एकादशी निमित्त निवडलेला आहे. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चारातून जे देवाला आवडते ना ते ऐका. या जीवनामध्ये ज्यांचा अभंग आहे, ज्यांनी लिहिलाय ते कोण येतो? कोणाचा अभंग आहे मला सांगा. नाथवर. नाथ. कुठले नाथ महाराज? पैठण. पैठणचे. ज्ञानोबा आणि नामदेवानंतर भागवत प्रचार प्रसार थंडावला होता. ह्या महाराष्ट्रामध्ये यवनांचं आक्रमण खूप झालं होतं आणि हे समतेचा जो विचार आहे, संतांचं जे वाङ्मय आहे ते लुप्त चाललं होतं. मध्यंतरीच्या काळात भानुदास, दामाजी पण तशी काही संत होऊन गेले, पण ते दुसऱ्या राज्याच्या आश्रयाला होते, त्यामुळे त्यांचं काही एवढं लिखाण झालं नाही. मग या भानुदासाची कुळी नाथांचा जन्म झाला. भानुदास महाराज कोण? नाथांचे पणजोबा. जी विठ्ठल मूर्ती आपण आज दर्शन घेतोय का, त्या भानुदासांची कृपा आहे. ही विठ्ठल मूर्ती विजापूरला नेली होती. आता काही मूर्त्या सापडल्या खाली ह्याच आकाराच्या. त्यावेळेस भानुदासाने तिकडे जाऊन ही मूर्ती कुठे आणली? पंढरपूर आली, तिची स्थापना केली. म्हणून आज आपल्याला जे दिसत आहेत ना ते भानुदासांची कृपा आहे. आणि त्यांचे पंतू बर का, त्यांचे पंतू नाथबाबा. पैठण क्षेत्रामध्ये नाथबाबांचा जन्म झाला आणि ह्या संतांनी इतकं वाङ्मय लिहिलं, प्रत्येक गोष्टीवर त्यांनी लिखाण केलं बघा. ज्ञानेश्वर माऊली ची जी टीका, गीता भावार्थ टीका जी आहे, ज्ञानेश्वर महाराजांची समाधी माहित नव्हती लोकांना. नाथबाबांनी ती तुमच्या आमच्यासाठी दाखवली. गीतेवर भाष्य केल्यानंतर ज्ञानेश्वरीचे शुद्धीकरण नाथबाबांनी केलं. प्रत्येक गोष्टीवर नाथबाबांनी लिखाण केलं. सगळ्यात मोठं लिखाण जे असेल, वाङ्मय असेल, ते नाथबाबांचं आहे. अशा ह्या संतांचा आज अभंग आहे. त्या काळी लोक कर्मकांड, नवसायास, अंधश्रद्धा ह्या गोष्टी बरवडले होते. तेव्हा नाथांनी काय केलं? भारुड, पिंगळा, एकनाथी भागवत, भावार्थ रामायण असे अनेक ग्रंथ लिहिले. हरिपाठ, खूप असे अभंग लिहिले. तुमच्या आमच्याला कळाव म्हणून तुमच्या भाषेत त्यांनी भारुड सारखा बहु आरूढ असा प्रकार लिहिला. खूप भारुड आहेत महाराजांचे. काय सांगितलं नाथबाबांनी भारुडात? की तुम्हा आम्हाला कळावं असं त्यांनी वेद काय, ज्ञान काय, तत्व काय, आत्मा काय, परब्रह्म काय, हे भारुडातून त्यांनी आत्मा सांगितलं. तद्वर पावगा मला भवानी आहे रोडा माहिती तुला, रोडा माहिती तुला, भवानी आहे रोडा माहिती
कस काय अंगात आलं कोणाची असं नाथांनी भावलं केलं बघा. हे अंधश्रद्धा तू बरेच आता देवांगाने बरेच जणांचे. तो एक प्रकारचा आजार आहे आणि आजार जर नसेल तर मग ते काय नाटक आहे बरं का. आमच्या गावाकडली खरी घटना सांगतो. एक जणांच्या अंगात आलं. आता दृष्टांत खोटे असतात पण ही खरी घडलेली घटना. काकाच्या अंगात आलं. लोकांनी धरलेलं असं. अरे सोडा मोकळं ठेवते. काय झालं नाही बिड्या मोठी माझ्या खिशात बिड्या होत्या. हे अंगात घेऊन ना आणि ते बघा तुम्ही असे त्या आश्रमासोबत ज्याला लांबूनच एका आजीची पिशवी होती. तुम्ही ऐकलं असेल पिशवी होती पैसे होते आणि पडली पिशवी खाली. आता पिशवी उचलून देवता अंगात आल्या तर कसं काय करायचं. पोरी पोरी पिशवी अशा गोष्टी आहेत ह्या. अंगात बिंगात काही नसतं. हे खूप साधू संत सांगून गेले पण हे रूपक केलं ना की तुमच्या आमच्या सर्वसामान्य माणसाला जीवाला कळावं की परमार्थ काय आहे, देव काय आहे, देवाची आवड काय आहे. हे ना नाथबाबांनी या अभंगात आपल्याला सांगतात. तर काय नाथबाबांचं एवढं मोठं लिखाण आहे तर त्या नाथबाबांचं आज आपण घेतलंय की देवाची आवड काय आहे. या जगामध्ये 3 प्रकारची आवड आहेत बघा. एक देवाची आवड आहे, एक जीवाची आवड आहे आणि एक संतांची आवड आहे. कीर्तन नीट आहे का. कीर्तन हा टाइमपास नाही बरं का. तुम्ही खूप कीर्तन महाराज खूप खपवलेले महाराज माणसं आहेत. लय महाराज तुम्ही वाट लावलेली माणसं आहेत बसलेले सगळे. किती महाराज वाट लावले तुम्ही खूप महाराज वाट लावली पण बदल काही झाला नाही. तर कीर्तनात बदल होणं आवश्यक आहे. काय मला एखादा शब्द तुमच्या जिव्हारी लागावा आणि तुम्ही त्याचा या कीर्तनातून घेऊन ही अपेक्षा आहे. आणि ही जी गाग्याने सांगणारा कोणी महत्वाचं नाही. माझी भूमिका नळाची आहे, पैठणीवरच्या भगवंताची. लोक म्हणतात नळाचं पाणी. महाराजांनी कीर्तन चांगलं केले. महाराज कीर्तन करत नाही. हे त्या परमात्म्याची सद्गुरूची कृपा आहे. पाणी हे प्राधिकरणाचं आहे. नळ हा काय आहे फक्त निमित्त आहे. कीर्तनकार हा पोस्ट माणसाचा संतांचे जे विचार आहेत तुमच्यापर्यंत पोच करतात आणि त्या विचाराने आपल्या जीवनात बदल व्हावा हीच अपेक्षा आहे. विडाला पहा मजल दर मजल करत हे लोक पंढरपूरला गेले. काय त्यांचा आनंद सांगू. त्या दिवशी वाकरीच्या आम्ही होतो. माणसाला माणूस घासत होतो. कोणाला निमंत्रण पत्रिका नाही, कोणाला आमंत्रण नाही, कोणाची सोय कशी होईल हे पण नाही. कोणी कुठं उठतं कुठं उठतं. पण काय शिस्त ही आपली परंपरा आहे. आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे. ही साधू संतांची कृपा आहे. तर ह्या अशा पावनभूमीत आपला जन्म झाला बघा. पवित्र ते कुळ पावन पवित्र ते कुळ पावन तो देश तेथे हरीचे दास जन्म घेते. मग आपण हरीचे दास म्हणून आपला जन्म भेटला नाही.
आपण त्याचे दास आहोत, पण ते आपल्याला कळलं पाहिजे बरं का. ते कळणं महत्वाचं आहे. काही काहीला कळतं पण वळतच नाही. कळतं हो यायचं कीर्तनला, पण नाही ऐकतोय तसं. आपण खूप भाग्यवान आहोत बरं का. साधू संत म्हणतात नरदेह भेटलाय ना, नरदेव खूप दुर्लभ आहे. दुर्लभ हा मानव देव हा. तुम्ही म्हणू नका मला बंगला नाही, मला गाडी नाही, मला हे नाही. नरदेह भेटलाय ना, सगळ्यात मोठी गोष्ट झाली. नरदेह फार महत्वाचा आहे, फार दुर्लभ आहे बघा. 84 लाख फिरून आले हो तुम्ही. जर हा फेरा चुकला ना पण म्हणून साधू संत म्हणते जागा व्हा. जग जोगी जाग जाग बोल जागा हो. जग जोगी जग जोगी देवाला जे आवडते ना ते काय हे नागोबा सांगतात. या जगामध्ये 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. कोणत्या महाराज? एक देवाची आवड, एक जीवाची आवड आणि एक संतांची आवड. जे देवाची आवड भिन्न आहे, जीवाची आवड भिन्न आहे आणि संतांची आवड देखील भिन्न आहे. देवाच्या आवडीपेक्षा जीवाची आवड नक्कीच भिन्न आहे. जीवाच्या आवडीपेक्षा संतांची आवड नक्कीच भिन्न आहे. आणि देवाच्या आवडीपेक्षा देखील एक वेळ देवाच्या आणि संतांची आवड एक असू शकते, पण जीवाची आवड मात्र भिन्न आहे. आता नाथ बाबा जरी एवढं सांगतात देवाची आवड, याचा अर्थ नाथ बाबाला देवाची आवड माहिती. देवाची आवड कोणाला कळते? आता माझी आवड मला माहित का प्रवीणजींना माहिती असतं? माझी आवड मला माहिती. याचा अर्थ नाथ बाबांना जर देवाची आवड माहिती, याचा अर्थ नाथ बाबा देवच आहे. देवतेची संत, संततेची देव. निमित्त राहतो त्याप्रती. देवते संत, संततेची देव म्हणजे याचा अर्थ नाथ बाबा देवाचा अवतार आहे. त्यांना आवड माहिती, याचा अर्थ ते देव आहे. देवाची आवड माहिती. देवाची आवड काय, जीवाची आवड काय? देवाला काय आवडतं? देवाला तुमचा भाव आवडतो, देवाला तुमचं प्रेम आवडतं. देव फक्त भुकेला आहे तुमच्या भावाविषयी. महाराज या देव भावाचा भुकेला, देवाला तुमचा भाव महत्वाचा आहे. देव भावाचा भुकेला आहे, भाव महत्वाचा आहे की नाही? देवाला भाव आवडतो, संतांना त्याग आवडतो,
जीवाला विषय आवडतात, विरुद्ध आवडतं. जीव हा विषयाकडे ओढला जातो. म्हणून माऊली म्हणतात, विषय विषयाचा पळीपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. गोड असणारा परमार्थ आहे ना त्याला कडू लागायला लागतो, आणि गोड असलेला जो विषय आहे त्याला गोड लागायला लागतो. उलट होतो याच्यामध्ये, विषयाकडे तो ओढ. म्हणून तुकोबा रायाकडे म्हणतो, विषय ओढी भुलले विषय ओढी भुलले जीव आता याची कोण करील किंवा नुपजे नारायणी भाव. देवाविषयी भाव उठत नाही हो. विषयामध्ये तो गुरफटलाय. पंच ज्ञान द्यायचे पंच विषय आहे. फरगडे महाराज खूप वेळ सांगतात. नाकाचा विषय काय हो? कानाचा विषय शब्द, त्वचेचा विषय स्पर्श. वेगवेगळे विषय आहेत, वेगवेगळ्या इंद्रियाचे वेगवेगळे विषय आहेत. पण हा जो नंदी दिलाय ना आपला मुख कशासाठी दिले? प्रत्येक इंद्रियाचा आपण विषय वेगळा आहे. ते या डोळ्यांनी काय पाहू, साधू संतांना काय आवडतं, त्याचं रूप आवडतं, आपण काही पाहतो. आवडे हे रूप संतांची आवडतं का? आता जीवाची सांगितली तुम्हाला, आता संतांची लक्ष द्या. आवडे हे रूप गोजी हे रूप आवडतं. आपल्याला काय आवडतं? आपल्याला 4 दिवस सासूचे आवडतात. आता 7 ते 9 कीर्तन गेलो, बरेच जण गर्दी नाही, मालिका पाहायला बरेच जण आवडतात. तर साधू संतांना काय आवडतं? देवाचं रूप आवडतं. आणि मुख कशासाठी दिले? आपण काय करतोय? है आँख वो जो शाम का दर्शन किया करे, है शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे. बेकार वो मुख है, बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में. मुख वो है जो हरि नाम का
सुमिरन किया करे हीरे मोती हीरे मोती से नहीं है शोभा हाथ की है हाथ जो भगवान का पूजन किया करे मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन वो तो गली गली हरी गुन गाने बन के मीरा रानी दीवानी कहानी लगी ऐसी राणा ने विष दिया मानो विशेष रूप में प्रत्येक शरीराच्या अंगाने भगवंताचं हे संतांची आवड जीवाची आवड वेगळी देवाची आवड वेगळी संतांची आवड वेगळी राणाने विष दिया मानो अमृत दिया मीरा सागर विसरिता समाने लगी दुख लाखों सहे मुख से कोई दूर कहे मीरा कोई झुंड गोपाल जगाए लगी वो तो गली 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 गाने लगी ऐसी लगी लगन मीरा हो गई मगन 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 भगवंताच्या नामात ती बघत नाही ह्या संतांच्या आवड तुम्ही म्हणता राहतो राहतो आणि असं एवढं तुको म्हणून असं मला गाण्याची आवड आहे त्यामुळे मी गातो हा मग कशासाठी भगवंत नामस्मरण करण्यासाठी पंढरपूरला ते जे लोक जातात ना यांना थकवा का नाही माहिती का त्यांचं प्रत्येक इंद्रिय त्यांचं भगवंताच्या कायिक वाचिक आणि मनाने ते पांडुरंगावर म्हणून त्यांचा भाग गेला शिन गेला होता अवघा झाला आनंद जेव्हा पंढरपूर जवळ वाकरी जवळ असे पळत सुटतात वारकरी आणि असा खरा जातीवंत वारकरींना रडल्याशिवाय राहत नाही बघा तो आनंद पाहून म्हणजे सगळे वाचे विठ्ठल गाईन वाचे विठ्ठल गाईन नाच गो पंढरी नाच गो पंढरी नाच गो पंढरी गाईन वाचे विठ्ठल गाईन वाचे प्रत्येक इंद्रिय त्यांचं भगवंताविषयी काम करतात मुखाने देवाचं नाव आहे अर्जुनाचा रोमरोम सुद्धा विठ्ठल कृष्ण कृष्ण म्हणायचं बघा ठीक आहे हा ही संतांची आवड आहे जीवाची आवड न सांगण्यासारखीच आहे कोणाला काय आवडलं कोणाला काय आवडलं जसं यांना वाजवण्याची आवड आहे मला गाण्याची आवड आहे यांना कीर्तनाची आवड आहे यांना गाण्याची आवड आहे काहींना मारण्याची आवड असते काहींना खाण्याची आवड असते काहींना आवड मला ज्याची
प्रत्येकाची आवड वेगळी बघा. जीवाची आवड सांगण्यासारखीच नाही हो. काय सांगायची जीवाची आवड कीर्तनाला सांगा ना. काय म्हणतो बाबा जीवाची आवड काय सांगा. संतांची आवड आहे का, देवाची आवड आहे का. मग देवाची आवड आपण आज पाहत आहोत. हा देवाची आवड पाहत असताना अभंगाच्या पहिल्या चंद्राचरणामध्ये नारबाबा सांगतात देवाची आवडे देवाचे आतोडा प्रकारे. आवडे देवाचे डोळा प्रकारे. आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. देवाचा उच्चार करणारा देव भक्त देवाला आवडतो. जो नित्य नामस्मरण करतो, जो त्याला कधीच विसरत नाही, तो देवाला आवडतो. ही झाली वाचिक साधना. आता बाह्य अंगाने काय सांगितलं. गळ्यामध्ये तुळशीची माळ घालायची, हे की नाही. गावात काय झालं एक दिवशी नगरपालिकेची गाडी आली कुत्रे धरणारे. बर का महाराज बेवारस कुत्रे पकडण्यात आले. पण ज्या कुत्र्यांच्या गळ्यात पट्टा होता ना त्याला त्यांनी हात लावला. त्याचा अर्थ काय. ज्या कुत्रे गळ्यात पट्टा आहे त्याला काय नाही, त्याला मालक आहे. माळ नाही त्याला मालक हा कोणाचा तरी हा आहे. याला कोणीतरी धनी आहे. तसा आपला धनी करून घ्यावा ना. धनी करा. हा हे मोठ्यांचं वाक्य बरं का. पण धनी जरी असला धनीच्या आज्ञेत असावं. बरोबर. धन्ना महाराज म्हणायचे. दशरथ महाराज खूप सांगतात. एक ताई होत्या त्यांच्या काळातल्या, खूप 50 वर्षापूर्वी सांगतो मी. चांगले संतांच्या मुखातले इकडे तिकडे गप्पा अजिबात मारणार नाही. ती बाई म्हणायची त्यांना, धनी अहो धनी तुम्ही मला लय आवडता. धनी तुम्ही मला लयच आवडता. सकाळ झाली ती उठली तेवढंच म्हणे धनी तुम्ही लय आवडता. बरं बाई. दुपार झाली धनी तुम्ही मला लयच आवडता. आवडतो ना म्हणे बाई मला तांदूळ पाणी दे ना. धनी तेवढं तुम्हीच प्या ना. तुम्हीच घ्या तुम्हीच प्या. सांगा बरं आहे का देव. धनी जरी असला तर तिच्या आज्ञेत असो. तसं आपल्याला धनी कशाने ओळखा येतो. प्रत्येकाच्या गळ्यात ज्या बाईच्या गळ्यात मंगळसूत्र रुपये धनी आहे, तसं प्रत्येक जीवाने आपण फार धन्य आहोत की महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये आपला जन्म झाला. साधू संतांच्या भूमीत आपण ज्या मातीत ते जन्माला आले त्या मातीत आपला जन्म झाला. आणि त्यांच्यासारखं त्यांचा थोडा तरी गुण आपल्यात असावा. नाही या जन्मात एक तरी जन्म असा की तुम्हाला ती सायुज्यता मिळेल, ती मुक्ती मिळेल. पण वाट तर धरणं गरजेचे. पंढरीला जायचं घरातच बसलं एक पाऊल टाक एक दिवशी पंढरीला पोहोचेल. म्हणजे प्रत्येक जीवाची जी ओढ आहे ना आता लक्षात घ्या. प्रत्येक जीवाची ओढी मोक्षाकडेच आहे बघा. प्रत्येक जीवाला तो आत्मस्वरूप आहे, तो चिदानंद रूप आहे. एखाद्या माणसाला तुम्ही म्हणा बरं तू मरणार आहे तर राग येतो नाही. तू मर काय म्हणतो काय साहेब तुला तू मर ना. माऊली म्हणतात ना मर बोलू नसा. कोणा मर म्हणलं तरी मर हा शब्द चांगला वाटत नाही. त्याचं कारण काय. आपला आत्मा अमर आहे बघा. त्यामुळे मर ही गोष्ट सहन होत नाही. आपला आत्मा ज्ञानी आहे, तो चिदानंद रूप आहे.
एखादा म्हणून तू आज्ञानी मूर्ख आहे, तूच मूर्ख आहे, त्याला मूर्ख म्हणलं सुद्धा सहन होत नाही. वरची गाडी वरचं टर्कल जाऊ दे, आता शेंगदाणा महत्वाचा. आतला जो शेंगदाणा आहे ना, तुमच्या आमचा जो शेंगदाणा आहे आतमध्ये, शेंगदाण्याची किंमत का वर आहे जेव्हा तू आतमध्ये आहे. असं काही झालंय का? 100 रुपयाचे पोत भरकर फळ कोणी घेतले? जोपर्यंत जोपर्यंत शेंगदाणा आहे त्याच्यावर प्रत्येकाचा शेंगदाणा हा सारखाच आहे बघा. आपण राम राम का म्हणतो? आपलं विषयाकडे नाही जायचं आपलं, पण आपण ह्या जन्मामध्ये आल्यानंतर सार्थक होण्यासाठी आपल्याला तो देव कळणं गरजेचं आहे. आणि तो देव गुरु विना कळत नाही, आणि गुरु कळल्यानंतर देव कळतो, आणि तेव्हा देव कळल्यानंतर त्या देवाची आवड कळायला लागते बघा. मग ती आवड महत्वाची. मग आपण पहिली पाहिली परमादारची माळ घालणे. बाबा मला खूप चांगले सांगायचे, माळ घातली म्हणजे परमार्थात त्यांनी पहिलं पाऊल टाकलं. माळ घातली म्हणजे त्यांनी काय केलं? परमार्थात त्यांनी पहिलं पाऊल टाकलं. तुम्हाला सांगतो, गळ्यात माळ असणं आणि हा पोशाख असणं किती महत्वाचं आहे. माझा स्वानुभव सांगतो तुम्हाला. आता आम्ही शिक्षक मंडळी, आम्हाला युनिफॉर्म असतो शाळेचा, तर आमचे महाराज आहे शिंदे महाराज, त्यांची घटना सांगतो. खरी घटना बरं का. म्हणजे भगवंताची कृपा कशी असते, गळ्यात माळ, बुक्का असेल ना, कृपा सांगतो. त्यांचं घर विकलं शिंदे महाराजांचं, सीताराम महाराज शिंदे बरेच ओळख असतील. घर विकलं महाराजांचं, आणि मित्रांकडे 10 लाख रुपये दिले होते ठेवण्यासाठी. कीर्तन होतं पंढरपूरच्या तिकडे, आणि आता त्या मित्र म्हणलं बाबा तुझे पैसे आले घेऊन जा. कीर्तन 11ला संपलं, पुण्यात गाडी आली 12-1 वाजता असेल. मित्राला भेटले, चहा घेतला, 10 लाखाची बॅग सोबत घेतली, आणि महाराज संगमनेरकडे प्रस्थान केलं. दिवस होते निवडणुकीचे, आणि पैसे चेकिंग साठी पोलिसांची गस्त सुरू होती, आणि महाराज असे लागले लाईनला. म्हणजे काय अवघडे, म्हणजे ते निवडणुकीत लोक पैसे वाटत नाही, ते पैसे चेक करण्यासाठी पोलीस. थंडीचे दिवस होते, महाराजाच्या अंगाला घाम आला. अशी विठ्ठलाची मूर्ती गाडी होती. म्हणजे देवा तुझ्यासाठीच, हे तुला माहिती कष्टाचे माझ्या, आता तू माझी खरी परीक्षा आता म्हणजे मी जर तुझं खरंच करत कसं ना, तर ह्या माळीची, ह्या भुक्क्याची आणि ह्या युनिफॉर्मची तूच पाहून. जशी जशी गाडी जवळ यायला महाराजांचा हात आणखी लटलट कापायला लागलो. घरी गेले पैसे होते, आणि त्या पाहिलं पोलिसांनी, कोण आहे का इतके उशिरा कुठे गेले होते? तुम्ही कीर्तनाला गेलो. कीर्तनाला? ए घ्या बंद गाडी, जाऊ नका म्हणे महाराजांना, तू घ्या पुढची गाडी. मला सांगायचं तात्पर्य काय, कशामुळे सुटले होते? हा जरा बाह्य अंग हो, पण अंतरंग महत्वाचं आहे. अंतरंग महत्वाचं आहे. आजकाल कीर्तन प्रवचन हा खर्च मोका रामाप आहे. महाराज लोकांचे अहंकार बघा, हा त्यांचं ते चालणं, त्यांचं ते बोलणं, त्यांची त्या गाड्या, सगळेच ना अहंकारासाठी. पण तुमच्या आमच्यासाठी हे खरे 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 वारकऱ्यांमुळे संप्रदाय केला, खरे वारकऱ्यांना कुठलं. तर मला सांगायचं तात्पर्य की गळ्यात माळा असावी. पवित्र ज्यांनी नाही घातलं त्यांनी घाला बरं का. कोणीही गुरु करा, आपल्या आई वडिला कोणाला कोणाकडून पण गळ्यात माळा असावी. हा त्या तुळशीला महत्व आहे बरं का. कोण होती तुळस, काय बरीच आख्यायिका आहे, खूप आख्यायिका आहे. तुळसच का असावी? गळ्यात तुळस का घालतो, का घालावी? आपण एखाद्या गोष्टी तुळशी पत्र ठेवत का? काय म्हणतो, कसं ठेवतो तुळशी पत्र? कोण जाणतं मला सांगावं, का ठेवतो तुळशी पत्र आपण? हा देव तुझ्यासाठी रे, हा देह कोणाचा आहे? तुझा आहे. समर्पण आहे, हा समर्पण महत्वाचं आहे. हा जेव्हा तुळशीची माळ ज्याच्या गळ्यात आहे तो देवाला आवडतो. त्याच्या डोक्याला गोपीचंद्राचा टिळा आहे. आता गोपीचंद्रच का बाबा, कुंकवाचा टिळा का नाही सांगितलं वारकऱ्याला? आता काय झालं, त्याची एक गोष्ट आहे. देवाचं डोकं दुखायला भगवान कृष्णाचं द्वारकेमध्ये असताना खूप डोकं दुखायला. 16,108 बायका चिंताग्रस्त होत्या.
धनी डोकं दुखतंय, इलाज काय? म्हणे एक इलाज आहे. असे जे माझे भक्त आहेत त्यांच्या चरणाची धुळी, त्यांच्या पायाखाली माती जर लावली माझ्या कपाळावर तर माझं काय होईल? डोकं राहील. देता का म्हणे तुम्ही? आम्ही नरक भोगणार नाही देवा, माफ करा. सगळ्या द्वारके कोणी भेटलं नाही. उद्धवा खूप डोकं दुखायला, खूप त्रास होतो रे. एक काम कर म्हणजे जा बरं, तू वृंदावनामध्ये जा. आणि उद्धव वृंदावनामध्ये गेले आणि त्या गोपी विरामध्ये वृंदावनावर होत्या आणि सांगितली सगळी आख्या आहे का देवाची. असा असं ना त्याच्यातला गोपीचा भाव सांगतो मला. गोपी भाव कसा आहे बघा. ते म्हणले आमच्या पायाची धुळली तर त्याचं डोकं राहील का? म्हणे हो राहणार नक्की हो. मग आमच्या देवाचं जर डोकं राहत असेल ना, असा एक नरक काय असे हजारो नरकाने भोगायला तयार. आणि त्यांच्या पायाची जी धुळे आहे ना, ती धुळी त्या वृंदावनातली माती, ते गोपीचंदन बघा. आज मी बघा तुम्हाला पेंड वगैरे आलं ना काही, तुम्ही ते गोपीचंदन उघडून लावा. तुमचं डोकं दुखायला ते इथे लावा. परमात्म्याच्या त्या मातीचा गुण येतो, भक्तीचा रस त्याच्यामध्ये आहे. म्हणून देवाला ते आवडतं. काय? तुळशी माळ गळा, गोपी चंदन किळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. हे अभंगाच्या तुळशी माळ गळा, गोपी चंदन किळा, 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 तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. म्हणून देवाला ही गोष्ट आवडते बघा. आता तुम्ही सांगा, ह्या विश्वामध्ये खूप देवस्थान आहे बघा. माझा स्वानुभव सांगतो. आम्ही फरगडे महाराज, आम्ही उत्तर भारतात दक्षिण भारतात गेलो होतो. सगळे देव पाहिले बरं का. पण सगळे देव बरं का 10 फुटांवर देव दिसतात. आणि देव दिसत नाही, देवात देवच दिसत नाही, फक्त दिवा लावलेला. आणि ते 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 पुजारी मग दिसला का आपण दिसला. सगळे मंदिर खूप मोठमोठे भव्य दिव्य मंदिर, पण देव खूप लांब. तिरुपती बालाजी खूप लांब लांबून दर्शन. पण जेव्हा माझ्या पंढरपुरात आलो ना, पांडुरंगाच्या चरणावर मस्तक ठेवलं, काय सांगावं, तो आनंदच वेगळा आहे. इथला तुम्ही बघा, जो खरा जातीवंत वारकरी ना, त्या गाभाऱ्यात गेला न रडता पडत आला असं एकही नाही. आणि त्याच्या डोळ्यात पाणी येत नाही ना, समजायचं नाही आणखी बरीच गोष्ट बाकी आहे. भगवंताच्या गाभाऱ्यात गेलेला वारकरी कोरडा बाहेर येऊ शकत नाही, तो रडतच बाहेर ना. ती परमात्म्याची काय कृपा आहे बघा. मग देव सुद्धा म्हणते, आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांग तसे गुज पांडुगे. मला ना बाकी दिवस आले तरी नाही चालू का, पण आषाढी कार्तिकीला विसरू नका बरं का. साधू संत थंकावून सांगतात ते.
अरे मला कोण विचारतोय तुमच्याशिवाय? तुम्हीच मला ऐका. म्हणजे या वारीचं फार महत्व आहे बघा. वारीची मिळकत खूप आहे बघा. म्हणून पंढरीची वारी म्हणली, अमेरिकेची वारी नाही म्हणली, दुबईची वारी नाही म्हणली, चीनची वारी नाही म्हणली, ब्राझीलची वारी नाही म्हणली, पंढरीची वारी म्हणली. आणि या पंढरीच्या वारीची खूप मिळकत आहे बघा. काय मिळतं सांगू तुम्हाला. पूर्वीच्या काळी काय होतं ते बरेच 16-17 प्रकारची मिळकत आहे. छोटी माऊली खूप भारी सांगतो. मी तुम्हाला ज्या आठवतात ते सांगतो मिळकती, बरं का. हा, पहिल्या काळी काय व्हायचं, जुने वार केलं बाबा, देवाला आलिंगन द्यायची. काय करायचे, चौथऱ्यावर चढून देवाला आलिंगन द्यायची. तेव्हा लोकसंख्या तेवढी असेल त्यामुळं निळबरांचा प्रमाणे निळामणी आलिंगन देता जीव शिवा, समाधान जीव शिवा. ह्या जीवानी त्या देवाला आलिंगन दिलं की दोघांच्याही समाधान, जीव आणि शिवाला समाधान, त्या जीवाला आणि त्या देवाला समाधान प्राप्त व्हायचं. म्हणून आलिंगन द्यायची ही पहिली मिळकत. बरं तुम्ही ना ओ आता पुढे आलिंगन देते काय, ते दोघं जण उभे असतात, चला मोरा चला, एक सेकंद डोक्याने ठेवून देत आणि तुम्ही म्हणतात काय आलिंगन द्यायचं देवाला. नाही, काय काम करा, 2 हस्तक एक मस्तक त्याच्या चरणावर ठेवा. मग काय होईल, भाग गेला शीन गेला, काय होईल, आता कुठे आता मन कुठे धावणार नाही. आता कोठे धावून मेन कोणती गोष्ट आहे, तुमचे चरण देखले लिया, त्याचे चरण एकदा पाहिले पुढचं त्याच्या पुढे घेतलं, उत्तराला घेतला पुरवठा घेण्यापेक्षा. तुझे चरण देखले, मग काय भाग गेला असेल गेला, मग दर्शन झालं. बरं नाही दर्शन झालं, अहो नुसतं मुख दर्शन घेतलं तरी तेवढी मिळकत आहे. काय स्वरूप पाहिलं तरी काय आनंद आहे. बरं नाही दर्शन झालं, मग काय हो, प्रदक्षिणा मारा. हा, तुम्ही नामदेव पायरी दर्शन घ्या, उजव्या अंगाने प्रदक्षिणा मारा. देव उजव्या हाताला पाहिजे, एक प्रदक्षिणा मारा. ही 4थी मिळकत. नाही अपूर्ण प्रदक्षिणा, आधी प्रदक्षिणा मारा, ही झाली 5वी मिळकत. अशा खूप मिळकत आहे. नुसतं झेंडा पहा, ध्वज पहा, प्रत्येकाला प्रमाणे बरं का. नाही झेंडा पहा, नुसतं पंढरीत जा आणि पाय ठेवा तरी ती मिळकत तुम्हाला प्राप्त होईल. तुम्हाला सांगतो, कालचा अनुभव सांगतो माझा. म्हणजे सर आम्ही आता 8-10 दिवसापूर्वी दिंडीत चाललो, पण ते समाधान झालं नाही, परत गेलो दिंडी. देव म्हणले गाडीने येता होय. बर, 2 इनोवा गाड्या होत्या, 2 ड्रायव्हर होते. मला आपला रिंगण पाहायचं, आम्ही पायी निघलो. सगळेच आमचे बरेच वारकरी होते आणि वाखरीच्या वड्याकडे आम्ही निघलो बघा. तिथून 20 किलोमीटर अंतर आम्ही चालत आलो. वाखरीच्या वड्याच्या आणखी मालूमावलीची पालखी होती. 20 किलोमीटर कळलं नाही घरी, परत 20 किलोमीटर परत. जे म्हणजे 40 किलोमीटर तुम्हाला चालवायचं होतं. जे लोक तरी चालले नाही ते चालले, हे मिळतं त्याच्यासारखा आनंद नाही. मला ते काय आवडलं माहिती का,
वारकरी जेव्हा दिसतो ना पंढरपूर जेव्हा पळतात ना तेव्हा तो आनंद फार वेगळा आहे. आणि तुम्ही जेव्हा वारीला जाता ना त्या परंपरेला सगळ्यात जास्त आनंद होतो. म्हणून भगवंत काय म्हणतो, आषाढीला यावर का, आषाढीला विसरू नका, कार्तिकीला विसरू नका, अरे तुमच्याशिवाय मला आहे कोण, या अभंगाचं तिसरं चरण. आषाढी आषाढी कार्तिकी पंढरी वारी, आषाढी कार्तिकी पंढरी वारी, आषाढी कार्तिकी पंढरी वारी, आषाढी कार्तिकी पंढरी वारी, आषाढी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आण नाही, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, अंगही कळवळा वैष्णवांचा. साधन महत्वाचं. साधन या जीवनामध्ये आपलं भगवंताकडे जाण्यासाठी साधन फार महत्वाचं. तुमची गाडी ज्याप्रमाणे ना त्याप्रमाणे तुम्हाला साध्य प्राप्त होईल बघा. म्हणजे साधन महत्वाचं आहे. हा नरदेव जो मिळाला ते भगवंताचं साधन आहे. हा ते साधन नीट ठेवा. ते साधन कसं नीट राहील, कसं रे मामा, त्यासाठी योगा प्राणायाम पतंजली ऋषींनी सांगितलं आपल्या. जर तुम्हाला पुण्याला जायचंय आणि तुम्ही जर पंक्चर सायकलवर गेले तर चालेल का? अशी मग आपलं साधन कोणतंही महत्वाचं आहे. आपण किती लवकर आपल्याला त्याच्याकडे जायचं आपल्या साध्याकडे, त्यासाठी साधन महत्वाचं आहे. ठीक आहे, साधन फार महत्वाचं आहे. आणि ते साधन ज्याचं साधन योग्य आहे ना त्याचं साध्य पण त्याला योग्य प्रमाणात मिळतं. साधन निर्धारी आण नाही. म्हणून माणसाच्या जीवनात काहीतरी साधन असलं सगळं आहे पण नियम नाही. नियम महत्वाचा. काय झालं आपल्या जीवनात नियम महत्वाचा. कोणताही नियम करा. तुम्ही खूप वेळ दृष्टांत ऐकलं असतं कुंभार काकाचं, ऐकलाय का? सांगू का? सांगतोच. काय झालं, कुंभार काका होते आणि त्यांच्या घरासमोर एक माणूस राहायचा आणि त्यांचा तो गंध पाहायचा नियम त्यांनी ठेवला. त्यांचा गंध होता तो दररोज त्यांचा गंध पाहायचा नियम त्यांनी ठेवला. सीझनचे दिवस आले, कुंभारदादा सकाळीच उठले, पहाटे उठले आणि आपलं गाडून घेऊन गावाच्या उत्तरेला गेले. आणि हे माणूस उठला आणि म्हणे, अहो कुंभार मावशी, काका कुठे गेले? म्हणे काका गेले माती आणायला. म्हणे कोणत्या दिशेने? म्हणे इकडल्या दिशेने. गेला हा त्यांच्या दिशेने. नेमकं कुंभारदादाला घांडा सापडायचा उशीर आणि याने ओ कुंभारदादा खाली टंग मारलं. कुंभाराने वर पाहिलं. हे म्हणला पाहिला पाहिला. याने काय पाहिला होतो? गंध पाहिलं. कुंभारदादाला वाटलं दुसरं दिसलं काय. कुंभारदादा म्हणले काय पाहिला? तिकडे तिकडे. अर्ध घे पण कोणाला सांगू. काय केलं? छोटासा नियम केला फक्त गंध पाण्याचा. हा झाला दृष्टांत. लोक काय होतात, सिद्धांत महत्वाचा याच्यातला. आपल्या जीवनात नियम पाहिजे. कीर्तनात काय होतं सगळ्यांचं, लोक दृष्टांत लक्षात ठेवायला लागले, सिद्धांत लक्षातच ठेवला.
दृष्टांत कशासाठी असतो? तुम्हाला एखादी गोष्ट सहज समजण्यासाठी तो दृष्टांत असतो, तो भाव सांगतात, ठीक आहे. पण आजकाल कीर्तनाची व्याख्या केली जाईल, लोक दृष्टांताकडे कर्म म्हणून कीर्तनाकडे पाहिले. तसं करू नका. तुम्ही जाण करा, ह्या वास्तूमध्ये आज जर कीर्तन आहे, अहो खांब मी पाहिले किती पिढ्याने पिढ्या गेल्या असतील का, खूप पिढ्या गेल्या नाही तर ही वास्तू किती जुनी आहे, सगळे संत मांदियाळीत आहे. आज भाग्य राहू सर तुमच्या गावात माझं कीर्तन आहे, नशिबान आहे. तिथे खूप कीर्तन झाले असतील, भजन झाले असतील, खूप साधनेची भूमी आहे. बाळेश्वराच्या पायथ्याशी तुम्ही राहता, पुण्यवंत भूमी आहे. आपल्या जीवनात नियम पाहिजे, ज्याच्या जीवनात नियम आहे ना, तुझ्या ह्या जगामध्ये त्याच्याकडे काय होतो, त्याच्याकडे नियम आहे. नित्य नियम नामी तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ त्याजवळ. लक्ष्मी वल्लभ भगवान विष्णूला त्याच्या जवळ राहावं लागतं. त्यामुळं नियम महत्वाचा आहे. म्हणून नाथ बाबा शिवाच्या चरणामध्ये सांगतात, अल्पमतीप्रमाणे अभंगाचा शब्दशः अर्थ मी लावण्याचा प्रयत्न केला. याचं निमित्त आषाढी एकादशी होतं का, हजारो संत हजारो वारकरी आपल्या पंढरपूर आहे. सगळ्यांनी आता मी भजन म्हणणार आहे, टाळ्या वाजून म्हणायचं माझ्या पाठीमागे. चला हो पंढरी जाऊ, तुम्हाला पंढरपुरात घेऊनच जाणार बघा.
बिगर तिकिटाचं जायचं का? हा चला गाडी तयार आहे. माझ्या पाठीमागे म्हणायचं महिला वेगळी पुरुष वेगळे. चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जीव लगा पाहू जीवाच्या जीव लगा पाहू. चला हो पंढरी जाऊ चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जीव लगा पाहू जीवाच्या जीव लगा पाहू जीवाच्या जीव लगा होतील भेटी संतवंता होतील भेटी संतवंता होतील भेटी संतवंता होतील भेटी आनंदे नाचू वाळवंटी आनंदे नाचू वाळवंटी. ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा
सेवा माझे गुरुवर्य अण्णा